शिवाय नको तो ब्लॉग बनवतो म्यूट करायचं दे तू काय बोलतो करतो. नमस्कार मित्रमंडळी, परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग हा तुम्ही टायटलवरनं समजलाच असेल की ऑल द बेस्ट राहुल भाल्या असं ठेवणार आहे टायटल. आणि तो टायटल आहे. तर ॲक्च्युली हा जो ब्लॉग असणार आहे हा स्पेशल पण आहे, थोडा इमोशनल पण आहे आणि काय बोलतात त्याला थोडा मेमोरेबल पण आहे. तर ॲक्च्युली राहुल भालेकर आहे, अजून आलेला नाही. वाजलेत 11-18 झालेत. आम्ही कधीपासून आलो म्हणजे 10:30 पासून येऊन थांबलो इथे. तर तो एका ठिकाणी जातोय, म्हणजे आउट ऑफ इंडिया जातोय जॉबसाठी. त्या आउट ऑफ इंडियाची लोकेशन आम्ही तुम्हाला नाही सांगणार, ती नाही सांगणार आम्ही. तो आल्यावरती त्यालाच विचारा कोणती आहे ती. तर बघूया आता तो आता येईल कधी. आता तो आहे चेंबूरला आहे, त्याला काहीतरी काम आलं त्यासाठी. तर आम्ही तेच आता तो जेव्हा जाणार इकडून तेव्हा 2 वर्षानंतर तरी आय थिंक ॲटलिस्ट तरी 2 वर्षानंतरच येणार आहे तो. आमची 2014ची दोस्ती आज 2023. ओके. आणि आज भाल्या चाललाय, उद्या चाललाय हो. आणि तो येणार 2 वर्षांनंतर. तर आम्हाला त्याची भरपूर आठवण येणार आणि आम्ही वाट पाहणार त्याची. आता पण सध्या आम्ही त्याची वाट पाहतोय. अशीच वाट पाहत राहणार आहे आम्ही 2 वर्ष. आणि ऑलरेडी असं नाही पहिल्यांदा जातोय. ॲक्च्युली आधी पण तो 2-3 वर्ष बाहेरच होता. कुठे होता ते सांगू शकत नाही. डिग्री करत होता, कोणतरी मोठीवाली डिग्री करत होता. MBBS वगैरे पेक्षा पण मोठी डिग्री आहे ती. तर आता बघू आता आल्यावरती. आणि आमची फ्रेंडशिप अशी आहे ना की आता मीर पण कामावरून आलं, मी पण कामावरून आलो. मी आणि राहुल आता आम्ही भेटतोय ना. तर आमची म्हणजे एकदम कॉलेजमध्ये आम्ही सगळे मित्र होतो. कौस्तुभ आहे, प्रज्ञेश आहे, आता हे बघत असतील ब्लॉग आय थिंक. ते सगळे म्हणजे खूप सारे आहेत, अक्षया, नेहा वगैरे खूप सारे, पूनम वगैरे, प्रज्ञेश वगैरे, रोशन वगैरे, ते सगळे फ्रेंड्स आहेत. पण ते कसं आता ते आता भेटत नाही, आता टाईम मिळत नाही, काय नाही. पण आम्ही तिघं बोलतात ना कन्सिस्टन्सी आम्ही भेटतो. द ट्रायपॉड. तर त्यामुळे थोडी बॉन्डिंग बोलतात ना, थोडी नाही जरा जास्त थोडी बॉन्डिंग आमची झाली आहे. तर तो आता जातोय 2 वर्षाआधी. तर 2 वर्षात काय काय होईल सांगता येत नाही. पण हा जेव्हा तो व्लॉग बघेल तेव्हा त्याला आठवेल काहीतरी, की कॉलेजचे दिवस आठवतील, पद्मा आठवेल, MD कॉलेज आठवेल, प्रॅक्टिकल ऍडव्हान्स आठवेल, 12वीची बोर्डाची परीक्षा आठवेल, तिचा रिझल्ट पण आठवेल. आणि मेन म्हणजे एक माणूस होता त्याच्या आयुष्यातला, तो त्याचं नाव आहे तोशल. त्याला कधीच मरेपर्यंत विसरणार नाही तो. आणि भाल्या आमचा हिरो होता, त्याला भेटायला हॉस्पिटलमधून पोरी यायची. हे टाकणार मी ते. आता ते आमचं इंटरनल आहे, ते नाव नाही सांगणार मी, पण आहे कोणतरी. तो पहिला तो ना पोरी त्याच्या मागे लागायच्या, तर तो पोरीपासून पळायचा. आता असं झालं ना की पोरी त्याच्यापासून पळतात. आता तो सगळ्या पोरींपासून पळून दुसऱ्या देशात चाललाय पोरींना वेड लावायला. हो तेच. फक्त एक सांगतो, तिकडे जास्त काकड्या खाऊ नको, तिकडे काकडे खूप जास्त भेटतात. तर हेच तुला ॲडवाईस आहे. तर आता बघूया आता तो आता येईल तेव्हा आपण एक छोटासा केक म्हणजे पेस्ट्री आणली आहे. मग तेव्हा आल्यानंतर कापू आणि त्याच्याशी थोडंसं बोलू आणि निघू मग. तर चला मग तो आल्यावरती तुम्हाला भेटवतो. चला सांगतोय शिवाय नको तो ब्लॉग बनवतो म्यूट करायचं दे तू काय बोलतो करतो. माननीय पाहुणे आले आहेत, राहुल भालेकर. पहिला मी लेट यायचो कॉलेजमध्ये, आता हा लेट आलाय. म्हणजे मी नेहमीच लेट यायचो. मी तरी कुठे लवकर यायचो. पण तू सांग, तू हिरो होता की नाही कॉलेजमध्ये? तू कॉलेजमध्ये हिरो होता की नाही? तुझ्या जीन्स दाखव जीन्स. पोरींना हॉस्पिटलमध्ये काय घेऊन जायचं तू? तर आता राहुल कसं वाटतंय तुला की तू जातोयस कुठेतरी?
म्हणजे आम्ही सांगितलं नाही कोणती कंट्री वगैरे. खूप छानही वाटतंय, खूप जरा असं म्हणजे काहीतरी राहिल्यासारखंही वाटतंय. तुम्हाला सोडून जावं लागतंय, सगळ्यांना फॅमिलीला सोडून जावं लागतंय, त्यामुळे मिक्स्ड फिलिंग्स आहेत. असं म्हणजे चांगलं तर वाटतंच आहे, पण थोडंसं राहिल्यासारखं पण वाटतंय ते काहीतरी. आमची आठवण येणार की नाही तुला? अरे बस काय आमच्या आठवणीचं काय तुम्ही लोक भाई आहेत ना. आमच्या आठवणीचं काय घेऊन जातोय? ठीक आहे, आमच्या आठवणीचं काय घेऊन जातोय तिकडे? काय आठवणीचं घेऊन जायचं? काय घेऊन तो एक घेऊन जा. अरे मग मोबाईल काय ये कट हो जाएगा. कमॉन चला आणि काय आता झाले कापू? नाही, पहिलं ना काहीतरी विश माग की म्हणजे पहिलं डिसाईड कर काय विश मागणार. हा काहीतरी विश माग अशी काहीतरी. एक कापायच्या आधी काहीतरी विश मागायचं. 2 वर्ष जातोय, मला सदा हँडसम ठेव. अरे तुझ्या आईला दाढी येऊ दे. तो भाल्या तुझी काय विष आहे केनेला जायच्या आधी आणि केनेवरून आल्यानंतर? माझी विषय आहे की तुम्ही म्हणजे माझे मित्र, माझे परिवार हे सगळे खूप चांगलं प्रगती करू देत, चांगलं मोठ्या स्टेजला जाऊ देत, मोठ्या ठिकाणी काम करू देत. ठीक आहे, मी आल्याच्या नंतर मी सरप्राईज झालो पाहिजे की अरे कहाँ पे था और कहाँ पे चला गया. आणि आमच्याकडे येताना 4-5 आयफोन, 4-5 ड्रोन. आणि काय नंबरसाठी एक माईक घेऊन येतो. आंबासाठी लॉगिंग किट घेऊन येतो ना, मातीने बनलेला. चल आता केक कापूया. चला चल 3, 2, 1. टाळ्या टाळ्या. हॅपी जर्नी, हॅपी लाईफ. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट वाला. आपण एक साथ पकड थांब. तू नको बोलू, एक साथ बोलूया आपण डायरेक्ट एकाच तोंडात. येणार नाही हा दिवस, आता 2 वर्षांनी येणार हा दिवस. जेव्हा येशील तेव्हा कव्हर कर ब्लॉग मध्ये की जाताना आम्हाला एक फोटो दाखवलाय, येताना दुसरा फोटो असणार. नाही असं नको होऊन दे. ठीक आहे, येताना एक केनियन फोटो घे ना. केनियन तू घे तिकडे जाऊ केनियाला. टेम्पररी फक्त ऐक ना राहुल, मी काय आम्ही डिस्कस करत होतो ते, तुला उद्या व्लॉग मध्ये समजेल की काय बोलत होतो. फक्त एकच ऍडवाइस आहे की तिकडे ना जास्त काय बोलतात काकड्या. हा, तिकडे जास्त काकड्या भेटतात, तर काकड्या जास्त खाऊ नकोस तिकडे. प्रेम एकदम म्हणजे असं रिअल प्रेम, फेक वगैरे नाही. कॉलेजचं जे गिव्ह अ क्लोजिंग स्टेटमेंट टू भाल्या. हो, आणि असं कधी वाटलं नव्हतं की म्हणजे एवढे मित्र होते आमचे सगळे, म्हणजे सगळेच आहेत मित्र अजून, पण 3 जण फक्त भेटतोय किंवा 3 जण भेटणार. आणि हा जो मुवमेंट आहे राहुलसाठी आणि आमच्यासाठी पण हा नवीनच आहे. खरं फर्स्ट टाइम कोणतरी असं आपल्यापासून लांब जातोय. त्याला आता कधी जेव्हा आपण भेटायचं असेल तेव्हा भेटू शकत नाही, फक्त कॉलवरती आणि व्हिडिओ कॉलवरती चालू राहणार आहे. तर मग नक्की ठीक आहे. तर आता राहुलला आपण ऑल द बेस्ट बोलूया. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू. आणि काही लागलं डायरेक्ट कॉल कर. आम्ही येऊ शकत नाही, पण आम्ही व्हिडिओ कॉलवरती रिझॉल्व्ह करायचा विचार करू. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो राहुल, व्हेरी एक्स्ट्रीमली आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस. ओके, अँड आय एम ऑल्सो हॅपी फॉर यू. बाय. अँड many congratulations. Keep scaling. Keep growing like this. तर चला मग तुम्हाला मग आता हा व्लॉग कसा वाटला सांगा. आणि हा व्लॉग आय थिंक सगळ्यांसाठी नसेल, फक्त जस्ट एक 3 आहेत. एक आहे मोटिवेशनल आहे, एक आहे थोडा जरा काय बोललेलो मग अशी इमोशनल आहे, थोडा इमोशनल ब्लॉग आहे. जो आता लक्षात नाही ना इमोशनल आहे, पण थोड्या वर्षानंतर जेव्हा हा ब्लॉग बघू किंवा थोड्या 2-3 महिन्यांनी ब्लॉग. आणि थर्ड रिझन मी सांगतो, थर्ड रिझन हे आहे की या ब्लॉगला पर्पस आहे. कारण वी आर फ्रेंड्स सिन्स पास्ट 10 years. ओके, आणि आम्ही एकदाही कुठल्याच व्हिडिओज मध्ये कधीच फोकस नाही, फीचर नाही झालो. हा ब्लॉग आम्ही स्पेशली बनवलेला आहे आमच्यासाठी, कारण ओकेशन पण आहे की भाल्या केनियाला चाललाय. आणि हा ब्लॉग आम्ही पुढच्या आयुष्यात कधीही कुठेही जगाच्या कुठल्याही कोण्यात असू तरी बघू शकतो. सो दिस इज द मेन पर्पज. आणि आमचं कधी सांगतो, आम्ही जेव्हा 11वी-12वी होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की आमचं की ग्रुप फोटो काढावा किंवा काय. असं वाटलेलं की आता आपण
वर्षानुवर्ष जवळ भेटू, सगळं भेटू, पण तुमच्या आयुष्यात पण असे खूप काही येतील. तर तुम्ही जे काय जेवढे फ्रेंड्स आहेत तुमचे, जेवढे तुम्ही बॉन्डिंग करू शकता तेवढे बॉन्डिंग करा. ओके. आणि त्यातले आपोआप तुमचे प्रॉपर मित्र आहेत ना, ते आपोआप सॉर्टिंग होतात आणि ते तुमच्या असेच सोबती राहतील पूर्ण आयुष्यभर. आणि प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक एक क्षणामध्ये तुम्हाला ते साथ देतात. तर चला मग तुम्हाला आता हा व्लॉग इथे सेंडिंग करूया. जास्त इमोशनल होईल, राहुलला रडवायचं नाही. तर राहुल, लास्ट बट नॉट द लिस्ट, सेलिब्रेट युअर फ्रेंडशिप. या येस, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा. एक आणि- नंबर अंबर. येस. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर मी तर भेटणारच आहे, मिहीर पण भेटेलच, पण राहुलसाठी 2 वर्षानंतर आपण भेटूया. तर चला मग तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि राहुलला भेटूया 2 वर्षांनी किंवा 1 वर्षांनी लवकर येईल तेव्हा. Yes. 2, 1, बाय. आणि एक गोष्ट बोलायची राहिली मित्रांनो, खूप